ओम सतनमो जय ओम गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सदगुरु शंभू जयती गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश अलक निरंजन आदेश। प्रथम तर मी तुम्हा सर्व मायबाप जनतेचे शतशः आभार व्यक्त करतो की तुम्ही या पहिल्या भागाला म्हणजे जी आपली शनीच्या राशी परिवर्तनाची जी सिरीज चालू आहे याच्या पहिल्या भागाला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। हा राशी परिवर्तनाचा दुसरा भाग सुरू करण्यापूर्वी जे सबस्क्रायबर नवीन जोडले गेले असतील किंवा ज्यांनी प्रथम भाग हा पाहिलेला नसेल तर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की हा भाग पाहण्यापूर्वीसुद्धा तुम्ही याचा प्रथम भाग हा अवश्यपणे पाहावा। इवन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा अटॅच करत आहे। पहा, गेल्या भागामध्ये तुम्ही शनी महाराज हे कोणत्या तारखेला कोणत्या पक्षामध्ये कोणत्या वेळेमध्ये हे मीन या राशीमध्ये कशा रीतीने बलपूर्वक त्यांचं पदार्पण होणार आहे हे तुम्ही समजून घेतलेलं आहे। बरं, ज्या राशीमध्ये आता शनी महाराज येत आहेत म्हणजे मीन या राशीमध्ये, तर त्याच राशीमध्ये त्यांचा मित्र असलेला ग्रह जो की उपद्व्यापी राहू हा बसलेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही गेल्या भागामध्ये माहिती घेतलेली आहे। शास्त्राप्रमाणे इवन आपल्या पंचांगाप्रमाणे 29 मार्च 2025 या दिवशी ज्यावेळेस शनी महाराज हे राशी परिवर्तन करतील त्यावेळेस आपल्या या संपूर्ण कुंडल्यांमध्ये आणि 12 राशींमध्ये सुद्धा अनेक दोष हे निर्माण होणार आहेत। आता याही पुढे जाण्यापूर्वी मी सांगेल की व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही प्रगती होते जे काही अधोगती होते ती डिपेंड आहे की त्याच्या कुंडलीमध्ये असलेले योग आणि दोष या कन्सेप्टवरती। मग आता तुम्ही म्हणाल योग आणि दोष म्हणजे काय? तुमची प्रगती असणे, तुमची तरक्की होणे, तुमची आयु असेल, आरोग्य असेल, त्याचं वर्धत्व होणे, तुम्हाला अचानकपणे होणारे धनलाभ असतील, सांसारिक प्रापंचिक तुमची जी काही स्टॅबिलिटी आहे, थोडक्यामध्ये संसारूपी या जीवनामध्ये आपल्याला सुख देणारे जेवढे काही संज्ञा लागू होतात त्याला आपण कुंडलीमध्ये असलेले योग या नावाने संबोधतो। योग म्हणजे थोडक्यामध्ये अमृत किंवा यश। तर दोष याच्याबद्दल बोलताना याची संज्ञा काय लागू होणार आहे? यशाची विपरीत बाजू याला दोष म्हणले गेला आहे, म्हणजेच हानी किंवा अपयश किंवा ऱ्हास किंवा क्षय किंवा अडचणी इवन दुःख याला दोष हे म्हटलं गेलं आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा हा त्याच्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख हे भोगत असतो, भोगणार असतो, हे सुद्धा पत्रिकेमध्ये असलेले योग आणि दोष याच्यावरती सुद्धा निर्भय करते, हे निश्चितपणे समजून घ्या। मग आता हे सुद्धा समजून घ्या की शनी देवतेच्या या राशी परिवर्तनामुळे जवळपास सर्वच्या सर्व राशींना अनेक दोषांचा सुद्धा सामना हा करावा लागणार आहे। काल पुरुष कुंडलीप्रमाणे शनी महाराज हे मीन राशीत आल्याच्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या ग्रहांमुळे कोणकोणते दोष हे निर्माण होणार आहेत हे तुम्हाला इथे शेजारी जी कुंडली दिसत आहे त्यानुसार हे समजू शकाल। मुळात आता हे दोष कोणकोणते होतात ते आता थोडक्यामध्ये समजून घ्या। याच्यामध्ये पितृदोष नामक दोष हा लागू होणार आहे, त्याचबरोबर कालसर्प हा सुद्धा लागू होणार आहे, ग्रहण दोष हा लागू होणार आहे, प्रेत दोष हा लागू होणार आहे, जडत्व दोष हा सुद्धा दोष लागू होणार आहे आणि लंपक दोष या नावाचा सुद्धा दोष हा लागू होणार आहे। ईच अँड एव्हरी जर विचार केला तर अशा पद्धतीचे जे पॉवरफुल दोष आहेत जे कुंडलीला हलवण्याची ताकद ठेवतात हे दोष या कालखंडामध्ये निर्माण होणार आहेत। तुम्ही आत्तापर्यंत या दोषांची अनेक वेळा नावं हे ऐकलेली असेल, अनेकांना या दोषाविषयी पूर्ण आणि सखोल माहिती आणि ज्ञानसुद्धा असेल, अनेकांनी या दोषांची शांती कर्म यापूर्वी केलेले सुद्धा असू शकतात। त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी ही गोष्ट समजून घ्या की या दोषांचं जी काही तुम्हाला माहिती मिळत आहे, काल पुरुष कुंडलीनुसार मी माहिती या भागामध्ये उत्पन्न होणाऱ्या दोषांविषयी जी काही तुम्हाला देत आहे ही पर्सनली एकाच व्यक्तिरेखेला उद्देशून नाही आहे किंवा एकाच राशीला उद्देशून ही नाही आहे। ही दिली जाणारी जी माहिती आहे ती कॉमन स्वरूपातली आहे, त्या अनुषंगाने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न आवश्यकपणे करा। मग आता प्रश्न उपस्थित होईल की आमच्या राशीवरती मग फरक पडणार आहे की नाही? निश्चितपणे 12च्या 12 राशींवरती या 29 मार्च नंतर हा फरक पडणार आहे। याची सिंपल संज्ञा आहे, राशी 12 आहेत, ग्रह हे 9 आहेत। 12 राशीमधील आणि 9 ग्रहामधील 5 ग्रह जे बलवान आहेत हे 5ही ग्रह हे जर एकाच हाऊसमध्ये एकाच राशीमध्ये जर बसले तर निश्चितपणे याचा इफेक्ट हा एका राशीवरती न पडता 12च्या 12 राशीवरती हा पडणार आहे। आता तुम्ही म्हणाल की भलेही 5 ग्रह एकाच घरामध्ये आहेत, एका राशीमध्ये आहेत, मग आमच्या राशीमध्ये तर कोणताच ग्रह वर्तमान स्थितीमध्ये नाही आहे, मग तरीही आम्हाला फरक कसं काय पडेल? यासाठी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण समजून सांगेल। हे उदाहरण समजून घेऊन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजेल की इफेक्ट हा प्रत्येक राशीवरती कसा पडणार आहे। तुम्ही स्वतःच्या घरामध्ये समजा राहतात आणि तुमच्या घरामध्ये तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये आणखीन 4 सदस्य आहेत, ते सुद्धा तुम्ही त्याच घरामध्ये एकत्र पद्धतीने राहत आहात। मग तुमचं नेचर पाहिलं तर तुम्ही शांत आहात, संयमी आहात, विचारपूर्वक निर्णय घेणारे असाल, परंतु जो तुमचा स्वभाव आहे, जे तुमचं नेचर आहे, जे तुमची वृत्ती आहे,
ती परिवारातल्या सर्वच्या सर्व सदस्यांची सेम असेल का? निश्चितपणे नाही. भले तुम्ही शांत आहात, संयमी आहात, विचारी आहात, परंतु तुमच्या मिसेस किंवा तुमच्या घरातली मुलं यांच्यामुळे कधी ना कधी शब्दाद्वारे असेल किंवा त्यांच्या वागणुकीद्वारे असेल भांडण, वादविवाद, झगडा हे तर होतच राहत असते. मग आपण किती जरी किंवा तुम्ही किती जरी शांत असला, संयमी असला, परंतु या इतर सदस्यांमुळे तुम्ही डिस्टर्ब होता की नाही? निश्चितपणे तुम्ही डिस्टर्ब होणार आहात आणि डिस्टर्ब होता सुद्धा. त्याच अनुषंगाने समजून घ्या, प्रत्येकाचं प्रारब्ध, पुण्याचा संचय, कर्माचा साठा हा वेगवेगळा आहे. भलेही आपण आपल्या घरामध्ये आपली फॅमिली ही एकत्र राहत असेल, परंतु प्रत्येकाचं जसं म्हणूयात व्यक्ती तशा वृत्ती, तसंच प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत. पाप पुण्य यांचा साठा हा सुद्धा लेखाचोखा वेगळा असणार आहे. त्यामुळे एका छताखाली राहत असून सुद्धा प्रत्येकाचं विचार करायची ताकद वेगळी असणार आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असणार आहे. कुठेतरी हीच गत आता होताना आपल्याला दिसणार आहे. ज्यावेळेस हे 5-5 ग्रह जर एकाच घरामध्ये येणार असेल, प्रत्येकाचा स्वभाव, नेचर हा वेगळा आहे. त्यामुळे निश्चितपणे डिस्टर्बन्स हा होणार आहे. हा डिस्टर्बन्स हा फक्त एका घरापुरता मर्यादित हा नसणार आहे. हा नवग्रहांमध्ये आणि 12 राशींमध्ये सुद्धा होणार आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी किंवा जे उदाहरण तुम्हाला दिलं याद्वारे तुम्ही निश्चितपणे समजून घेतलं असेल. पहा, शनी आणि साडेसाठी याच्याबरोबर आपल्याला राहूचं समीकरण हे सर्वप्रथम समजून घ्यावं लागणार आहे. 29 मार्चला ज्यावेळी शनी महाराज हे मीन राशीमध्ये येतील, याच दिवसापासून मेष या राशीला सुद्धा साडेसाठी सुरुवात होणार आहे. म्हणजेच मेष राशीला प्रथम चरण हे लागू असेल, तर मीन राशीला द्वितीय चरण म्हणजे साडेसातीचा दुसरा टप्पा हा चालू असेल, तर कुंभ राशीला शेवटच्या 2.5 वर्षाचा टप्पा हा चालू असणार आहे. त्याचबरोबर धनु आणि सिंह या राशींना 2.5 की किंवा पनवती किंवा छोटी साडेसाती हे स्टार्ट होणार आहे. मग शनी काय आहे हे आता समजून घ्या. शनीच्या आपण थोडक्यामध्ये 3 बाजू मांडूयात किंवा 3 बाजूद्वारे तुम्ही शनी अगदी व्यवस्थितरित्या समजून घेचाल या अनुषंगाने मी तुम्हाला प्रयत्न करत आहे शनी समजून सांगण्याचा. व्यक्तिगत किंवा ज्याला आपण म्हणू करिअरच्या बाबतीमध्ये किंवा पैसा, प्रसिद्धी याच्या बाबतीमध्ये शनीचा विचार केला तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची कुवत हा देणारा शनी आहे. मग लोखंडाचा व्यवसाय असेल, सिमेंटचा व्यवसाय असेल, बिल्डर लॉबी ज्याला आपण म्हणू की बांधकाम व्यावसायिकांचा व्यवसाय असेल किंवा ज्याला आपण म्हणू कोणत्याही पद्धतीची केमिकल इंडस्ट्री असेल याचा व्यवसाय असेल, त्याच्यात तत्सम रिगार्डिंग कोणतेही व्यापार असतील, कारखानदारीसारखे व्यवसाय असेल किंवा ज्याला आपण म्हणू मोठे औद्योगिक क्षेत्र, MIDC यासारखे व्यवसाय असतील, कोणताही रासायनिक क्रिया याचा करण्याचा व्यवसाय असेल किंवा केमिकलयुक्त व्यवसाय असेल, लोखंड असेल, आयरन असेल, खनिज असेल याचा व्यवसाय असेल किंवा याला रिगार्डिंग असलेला कोणताही व्यवसाय असेल, 4 चाकी गाड्यांचा व्यवसाय असेल, 2 चाकी गाड्यांचा व्यवसाय असेल, इव्हन ड्रायव्हर करणारसुद्धा व्यवसाय असेल, मोठे वैज्ञानिक असेल किंवा औषधं खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, न्यायाधीश किंवा ज्याला आपण म्हणू जज या पद्धतीचा पेशा असेल, वकिली असेल, मोठे डॉक्टर असतील, सर्जन असाल, राजसत्ता असेल, पॉलिटिकल असेल, तर अशा या सर्व व्यवसायांवरती शनी महाराज हे त्यांचं प्रभुत्व ठेवतात. थोडक्यामध्ये हे सर्व करिअरच्या बाबतीमध्ये हे सर्वचे सर्व क्षेत्र हे शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येतात, त्यांच्या अंडरमध्ये येतात. हा एक भाग झाला जो शनी महाराजांचा पैसे, प्रसिद्धी याच्या बाबतीमध्ये गणला गेलेला आहे. दुसरा पार्ट विचार केला तर तो आपल्या वैयक्तिक लाईफबद्दल सुद्धा येतो. खास करून जिथे नातेसंबंध येतात, रिलेशन येतात, त्याच्यामध्ये सुद्धा शनी महाराज त्यांची भूमिका यांची अहम आहे किंवा ज्याला आपण म्हणू त्यांची भूमिका ही पॉवरफुल असते. खास करून लग्नासारख्या विषयांमध्ये सुद्धा शनी महाराज यांची भूमिका कठोरता ठेवतात. याच्यामध्ये मग द्विपत्नी लग्नयोग कुंडली बऱ्याच व्यक्तिरेखांची बनते, महिलांची असेल, पुरुषांची असेल, 2दा-3दा लग्न झालेली दिसतात. याच्यामध्ये सुद्धा शनी यांची कारनामता किंवा यांची बलवत्तता हे निश्चितपणे असते. जातीच्या बाहेर जाऊन लग्न करणे, धर्माच्या बाहेर जाऊन लग्न करणे किंवा विवाह बाह्य संबंध ज्याला अफेअर म्हणूयात ते संबंध प्रस्थापित करणे, लिव्ह इन रिलेशनशिपसारखे प्रकारामध्ये स्वतः राहणे, इंटरकास्ट मॅरेज किंवा इंटर रिलिजन मॅरेज याच्यामध्ये हे प्रकार होणे, याच्यामागे सुद्धा कुठे ना कुठे हा शनी कारणीभूत आहे. ही शनीची दुसरी बाजू आहे जी कुठेतरी आपल्या वैयक्तिक लाईफ आणि रिलेशनशिपला जोडलेली आहे. तर तिसरी बाजू आता कोणती असेल तर तिसरी बाजू शनी महाराजांची आहे दुःखित करणारी किंवा ज्याला आपण म्हणू व्यंगत्व देणारी, अपंगत्व देणारी. कधी कधी आपण असं सुद्धा ऐकतो की एखाद्याला लकवा मारला किंवा अचानकपणे झटका आला, कमरेखालून एखादा व्यक्तिरेखा बाद झाला, पांगळा झाला, अधू झाला, आंधळा झाला, ज्याला हिंदीमध्ये जी कहावत आहे जीते जी मौत देणेवाला, म्हणजे जिवंतपणी मरण यातना देणार सुद्धा शनीची ही सुद्धा तिसरी बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कुठेतरी मग हेच रिझन आहे की जेवढे शनीचे मंदिर तुम्हाला दिसत आहेत, जेवढे भिक्षुक असतात, ज्या भिक्षुकांची संख्या सर्वात जास्त कुठे तुम्हाला पाहायला मिळेल तर ती सुद्धा शनी महाराजांच्याच मंदिराच्या बाहेर बसलेली पाहायला मिळेल. थोडक्यात एखाद्या व्यक्तिरेखेचे हाल होणे, अपेष्टा होणे
याला सुद्धा शनी हा कारणीभूत आहे. या पर्सनली शनीच्या 3 बाजू आहेत जे तुम्हाला समजेल या अनुषंगाने मी सांगायचा प्रयत्न केला आहे. या तिन्ही बाजू जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी याच्यातनं हा निश्चितपणे जातो आणि याच्यामध्ये ढाडणारा किंवा याच्यामध्ये घालणारा सुद्धा हा शनीच असतो. आता आणखीन डीपली जाऊन शनीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर शनी तुम्हाला सांगत काय आहे किंवा शनीला तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे ते आधी समजवून घ्या. शनीपासून फायदा हा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतःला समजवून घेता. तुम्ही म्हणाल आता करायचे काय, ते समजून कसे घ्यायचे. आता याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक उदाहरण देतो. पहा, जो आपला आद्य ग्रंथ आहे ज्याला आम्ही महाकाव्य म्हणतो ते रामायण आहे. हे रामायण कुणी लिहिलेलं आहे? हे रामायण लिहिलेले आहे वाल्मिकी ऋषी यांनी. मग हे वाल्मिकी ऋषी हे ऋषी बनण्यापूर्वी कोण होते? हे होते वाल्या कोळी किंवा ज्यांना वाल्या नामक डाकू या नावाने संबोधलं जात असायचं. त्यांचं कर्म हे डाकू प्रवृत्ती प्रधान होते. लुटमार करणे, खून करणे किंवा ज्याला आपण म्हणू लुटेमारीचा जे काय पैसा धन आहे ते व्याप्त करणे, ते खेचून आणणे आणि एन्जॉय करणे, आपल्या परिवारामध्ये राहून मिसळून त्याचा उपभोग घेणे हे त्यांचा खऱ्यार्थी पहिला पेशा होता वाल्या या डाकूचा. ही कथासुद्धा तुम्हाला माहिती आहे. जेव्हा हा वाल्या डाकू खून लुटमार हे करून जे धन पैसा हे पापरूपी संचय करून घरी आणत असायचा आणि त्याचा उपभोग हा सर्वांबरोबर घेत असायचा. परंतु जेव्हा नारद मुनींची आणि वाल्याची गाठ पडते त्यावेळेस नारद मुनी एक सुंदर प्रश्न या वाल्याला विचारतात की जे पापरूपी धन तू एकत्र संचयित करत आहे, तुझ्या परिवाराबरोबर त्याचा तू उपभोगसुद्धा घेत आहे, परंतु या सृष्टीचक्रामध्ये प्रत्येक पुण्याचा प्रत्येक पापाचा हा हिशोब चित्रगुप्त हा लिहित आहे. यमदेवतेपुढे याचा हिशोब हा निश्चितपणे होत असतो. मग हे जे काही तू आत्तापर्यंत उपभोगलं आहेस, तुझ्या परिवाराने उपभोगलेलं आहे, जेवढं पाप तू तुझ्या परिवारासाठी केलं, त्यांना सुखी ठेवण्यासाठी केलं, मग या तुझ्या पापामध्ये तुझ्या परिवारातले सदस्य सहभागी होतील का ज्यावेळेस तुला पाताळामध्ये नेलं जाईल? असं तू यांना प्रश्न अवश्यपणे एकदा विचार. देन आफ्टर ज्यावेळेस वाल्या हा त्याच्या परिवारातल्या सदस्यांना हा प्रश्न करतो की मी आजपर्यंत जी मोहमाया जमा केली, जे पाप केलं, पापांना किंवा ज्याला आपण म्हणून लोकांना मारून त्यांच्यातलं धन हे ओरबडून घेतलं, पण तुम्हाला मी सुखात ठेवलं, तुमच्यावरती मी कोणतीही विपदा किंवा आपत्तीही येऊ दिली नाही. तर ज्यावेळेस या पापाची वाटणी होईल किंवा ज्यावेळेस धर्मराज विचारतील की हे पाप तू एकटा भोगणार आहेस की तुझ्या घरचे ज्यांनी सुखाच्या काळामध्ये सर्व एन्जॉय केला का त्यांनासुद्धा हे तू पाप देणार आहेस, तर तुम्ही माझ्याबरोबर आहात का? या पापाची वाटणी करताना मी तुमच्याबरोबर ती वाटणी करू का? तुम्ही माझं पाप तुमच्या माथी घेचाल का? असं ज्यावेळेस वाल्यांनी त्याच्या घरातल्या लोकांना विचारलं, फॅमिलीमध्ये विचारलं, तेव्हा कोणीही पुढे आले नाही. उलट त्या फॅमिलीने त्याच्या परिवाराने वाल्यावरतीच आरोप लावला की तू जे पाप केलेलं आहेस ते तुझ्या कर्माने तू केलेलं आहेस, उलट हे तुझं कर्म आहे आणि तुझी ही जबाबदारीसुद्धा आहे की तू आमचं पालनपोषण करायचं आहेस, मग तू कसंही पालनपोषण कर. असं म्हणून त्यांनी कोणत्याही पद्धतीचं पाप आम्ही नाकी माथी घेणार आहे ना आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी आहोत असं स्पष्टपणे त्याच्या घरातल्या वाल्या कोळ्याच्या किंवा वाल्या डाकूच्या या लोकांनी सांगितलं. तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये लख्ख प्रकाश पडला आणि त्यावेळेस वाल्याला हे समजून आलं की ज्यांना मी आजपर्यंत माझं स्वतःचं म्हणत होतो हे रिलेशनशिपवाले हे तर सर्व मिथ्या निघाले. जे धन जे वैभव मी अर्जित केलं, जे माझं आहे असं म्हणत होतो हे सुद्धा मिथ्या निघाले. ही जाण करून देणारा शनी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. हेच तर रिझन आहे की शनी 7.5मध्ये महादशेमध्ये व्यक्तीला आपला आणि परक याच्यातला भेद याच्यातला साम्यसुद्धा शनी महाराज दाखवून देतात आणि स्वतःसाठी जग हा संदेशसुद्धा शनी महाराज देतात. मग याच्यातनं आम्ही बोध काय घेतला की या शनी महाराजांच्या राशी परिवर्तनापासून आपल्याला एक गोष्ट आपल्या मनावरती बिंबवायची आहे, रुजवायची आहे की आपल्याला कोणत्याही पद्धतीचं पाप हे करायचं नाही. पाप अनेक पद्धतीचे ग्रंथांमध्ये वर्णित आहेत. सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर आपले कायिक, वाचिक आणि मानसिक हे महापाप मानले गेलेले आहेत. म्हणजे आपल्या शरीराने कोणतंही पाप आपल्याला करायचं नाही, ज्याला कायिक पाप म्हणलं गेलं आहे. दुसरं आहे वाचिक, आपल्या मुखातूनही इतरांना कोणतंही पाप मुखाद्वारे आपल्या पाप होऊ नये याला बोललं आहे वाचिक. आणि तिसरं आहे मानसिक, म्हणजे मनातून सुद्धा एखाद्याविषयी कपटनीती वाईट भावना हे आपल्याला आता ठेवायची नाही. थोडक्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे शुद्ध या खास करून येणाऱ्या 29 तारखेपासून स्वतःला करून घ्यायचं आहे. आता मी असं म्हणणार नाही की फक्त या 29 तारखेपासूनच करा. मुळामध्ये मी तर संदेशच तुम्हाला सदैव हाच देत आलेलो आहे की कायिक, वाचिक आणि मानसिक सदैव पवित्र राहण्याचा आणि पापमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस निश्चितपणे त्या परमात्म्याची ज्याला तुम्ही पूजत असाल, ज्याला तुम्ही तुमचा भजत असाल, ज्याला तुम्ही तुमचा मानत असाल, त्या तुमच्या परमात्म्याची आणि तुमची खऱ्या अर्थी ही भक्ती तेव्हाच रंग येते किंवा त्या भक्तीवरती रंग चढतो. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये
शनी असेल, राहू असेल, हा कुठेही बसलेले असेल किंवा कुठेही बसलेले असू द्यात, परंतु निश्चितपणे यकीन माना येणाऱ्या काळामधले जे ग्रहमान आहे हे तुम्हाला भ्रमित करणारे हे बनणारे योग निर्माण होत आहेत. आता हे भ्रमित सुरुवात कशी करणार आहेत, तर हे तुमचा गर्व वाढवणार आहेत, ज्याला आपण म्हणू अहंभाव, अहंकार, याच्यामध्ये वाढ होताना आता दिसेल. अनेक वेळा तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप याच कालखंडामध्ये होताना दिसणार आहेत. तुम्ही खरे जरी असेल तर तुम्हाला समोरील व्यक्ती खोटं म्हणून पाडणारे सुद्धा योग किंवा दोष याच कालखंडामध्ये आता होणारे योग निर्माण होत आहेत. या शनी राहूंमुळे, यांच्या युतीमुळे येत्या काळामध्ये चोरी, हत्या, लूटमार, लबाडी, चुकीच्या लोकांची संगत, अत्याचार, मानसिक विकृती ही एका चरमसीमेवरती जाणारे सुद्धा दोष याच कालखंडामध्ये आता बनणारे योग आहेत. वादविवाद आहेत, भांडण, तंटे, वैमनस्य, नीचता, क्रूरता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ या कालखंडापासून दिसणारी आहे. किंवा मराठीमध्ये एक कहावत आहे की घटकीचा राग आणि भीक माग, ही सुद्धा कुठेतरी आता सत्य होताना दिसणार आहे. त्यामुळे मनाचं कंट्रोलच आपल्या पूर्णपणे डॅमेज करणारी ही युती, हे ग्रहमान, हे दोष पूर्ण आता बनलेले आहे. त्यामुळे यातनं आम्ही दुसरा बोध काय घेतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा कंट्रोल हा आपल्याला ढासळू द्यायचा नाही आहे. आपल्या मनावरती, विचारांवरती आणि कृतीवरती हा निश्चितपणे आपल्याला कंट्रोल हा ठेवावा लागणार आहे. आणि निश्चितपणे तुमचं मन ह्या चुकीच्या घटना, या चुकीच्या गोष्टी, हे पापकर्म, वासनाकर्म, तृप्तिकर्म याच्यामध्ये तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न अवश्यपणे करणार आहे. त्यामुळे सावधान. सकाळी उठल्याच्या बरोबर आपण आपल्या मनामध्ये हा निश्चय करूनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला संपूर्ण दिवस व्यतीत करताना आपलं मन हे आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. हे मनावरती एक पद्धतीचा, ज्याला आपण म्हणू, बिंबवून ठेवा की हे ग्रहमान आता कुठे ना कुठे विपरीत दिशा किंवा विपरीत गतीने वारा आता व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीमध्ये अडकायचंही नाही आहे आणि कोणत्याही चुकांमध्ये आपल्याला सामीलसुद्धा व्हायचं नाही आहे. त्यासाठी आपली चुकीची संगत, चुकीचे विचार, चुकीची कृती ह्या सर्व परित्याग करायचा आवश्यकपणे प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा विचाराने समर्थ असाल. मी जसं की उदाहरण घरातलं दिलं, एका घरामध्ये 4 लोक आहेत, परंतु जे आध्यात्मिक बल तुमचं आहे, जे आध्यात्मिक ऊर्जा तुमची आहे, ते तुमच्या घरातले प्रत्येक व्यक्तिरेखेचे आहे का? निश्चितपणे ते नसणार आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्हाला समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांनासुद्धा तुमच्याबरोबर किंवा त्यांना समजून घेऊन कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला या सर्व गोष्टी पुढे नेताना आता भूमिका स्वतःची ठेवावी लागणार आहे. पुढील भागामध्ये शनी, राहू हे तर एकत्र आलेलेच आहेत, परंतु हे आणखीन आता ताकदवर हे का होणार आहेत? का तर त्यांच्याबरोबर आता यांना साथ देणारे जे दैत्य आणि राक्षसांचे गुरु मानले गेलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये, ते दैत्यराज म्हणजेच शुक्राचार्य, ज्यांना शुक्र ग्रह हे म्हटलं गेलं आहे, त्यांची सुद्धा साथ आता शनी आणि राहू यांना मिळणारी आहे. त्यामुळे गुरु आणि चेला हे एकत्र येऊन कशा पद्धतीने तांडव हा होऊ शकतो, उन्माद हा माजू शकतो, याच्यावरती आम्ही पुढील भागामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक राशींनी खबरदारी किंवा यावरती उपाय काय केला गेला पाहिजे हे सुद्धा त्या भागामध्ये आम्ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आवश्यकपणे करणार आहोत. जे ज्ञान आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे हे तुम्हाला सोप्या रीतीने ग्रहण करता यावे, सोप्या रीतीने ते समजावे, त्यासाठी आम्ही छोट्या भागांमध्ये डिवायडेशन करून याचे भाग हे कंटिन्यू करत आहोत. आम्हाला आशा आहे की चॅनल पाहणारे तुम्ही सर्व मायबाप हे सुज्ञ आहात आणि तुम्ही आम्हाला समजून घ्याल की तुमच्या मनामध्ये असलेले असंख्य प्रश्नांची उत्तरे हे अगदी 1-2 भागामध्ये तर आम्ही सुद्धा देऊ नाही शकत. त्यामुळे हे ज्ञानरूपी भांडार आम्ही काही भागांमध्ये डिवाइड करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही सुद्धा एक खात्री निश्चितपणे देतो, भलेही भाग कंटिन्यू होतील, पण तुम्हाला मिळणाऱ्या नवीन ज्ञानाचा नक्कीच आनंद हा वाटेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, गुरुजी आदेश, शालक निरंजन आदेश.